नेता असेल तर त्याच्या 10 सभा असल्यावर तो प्रत्येक ठिकाणी तेच भाषण करायचं. त्याचं कारण असं होतं की आपण एखाद्या सभेमध्ये एक भाषण केलं का दुसऱ्या गावामध्ये गेल्यानंतर दुसरं भाषण करायची आवश्यकता नव्हती, तेच भाषण आपण परत मांडायचो. त्याच्या पुढच्या दिवशी पण तेच भाषण आपण मांडायचो, कारण की ऐकणारे वेगळे वेगळे होते. मोबाईलचा काळ नव्हता, सोशल मीडियाचा काळ नव्हता. माझ्या आयुष्यामध्ये मला कधीही भाषणाचं एवढं कधी टेन्शन आलं नाही. पण आज मी जेव्हा जेव्हा संगमनेरमध्ये यायला सुरू केलं, मला रोज ज्या दिवशी माझी सभा असते त्या दिवशी मला लोक मेसेज टाकतात की आज परत काहीतरी नवं होऊन जाऊ द्या. आता रोज नवीन मुद्दे कुठून शोधायचे, रोज नवीन भाषण कुठून शोधायचं. पण ज्या संगमनेर तालुक्यामधले लोक मला रोज नवं बोलायला सांगतात, त्यांनी 40 वर्ष एकच टेप कसा ऐकला हे मला कधी कळालं नाही. आज 40 वर्षापासून या तालुक्यामधले असलेले आमदार आणि आज आमदारांच्या घरामध्ये जन्माला आलेल्या त्यांच्या राजकन्या, त्यांच्या भाषणाचे तुम्ही 40 वर्षापासून तर आजपर्यंतचे व्हिडिओ जर कधी काढले तर त्यांचे 2 वाक्य एकसारखे आहेत. पहिला भाषणाचा मुद्दा की हा संगमनेर तालुका आमचा परिवार आहे, हा संगमनेर तालुका आमचं कुटुंब आहे. आणि दुसरं वाक्य की इथं बाहेरचे लोक येऊन आपल्या कुटुंबामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करतायत, बाहेरचे लोक येऊन आपल्या अन्नामध्ये माती कालवण्याचा प्रयत्न करताय, यांना हद्दपार करा. असे 2 वाक्य 40 वर्षापासून अगोदर वडील बोलले आणि आता ताई बोलताय. या पलीकडे भाषणामध्ये काही नाही. तुम्ही माझा चॅलेंज आहे, काढून पहा एखादा टेप. मग मी विचार केला की खरंच हे तालुका कुटुंब आहे का हो? माझा सवय आहे की मी अभ्यास केला, माझी वाईट सवय की खरंच तालुका कुटुंब आहे का नाही याचा शोध घ्यायला जेव्हा मी सुरू केला, मी गेल्या 1 आठवड्यापासून जेवढ्या संगमनेरमध्ये सभा घेतोय, जेवढे जेवढे गाव यांनी दत्तक घेतलेत, जेवढे जेवढे गाव यांनी दत्तक घेतलेत त्याला 1ही रुपये कुठे मिळाला नाही. जेवढे जेवढे गाव यांनी दत्तक घेतलेत तिथं सगळे सरपंच विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निवडून आले. हे तुम्हाला कळालं नाही की तुम्ही दत्तक गेलात अशा कुटुंबामध्ये जिथं दत्तक घेणाऱ्या माणसाला जागा नाही, तिथं अगोदरच कुटुंबाच्या लोकांच्या बसा एवढा भरलेल्या आहेत की तिथं नवीन दत्तक घेणाऱ्या माणसाला जागा कुठं, तिथं नवीन येणाऱ्या माणसाला संधी कुठं. जर या तालुक्यातली प्रत्येक संधी घरामध्येच असेल, नातेवाईकांनाच असेल, ठराविक ठेकेदारांनाच असेल, तर तिथं दत्तक गेलेल्या पुत्राला कुठं संधी मिळणार. त्यांचं आहे त्यांचंच निस्तारता निस्तारता जाम झालेत. त्यामुळे आता तुम्ही त्या कुटुंबामध्ये जाऊ नका. तुम्हाला सगळ्यांना दत्तक घेण्यासाठी सुजय विखे या ठिकाणी आलेला आहे. आमची गाडी मोकळी आहे. आमच्या गाडीमध्ये रोज नवीन माणूस बसतो. आमच्या गाडीमध्ये ठेकेदार सापडणार नाही, आमच्या गाडीमध्ये वाळूवाला सापडणार नाही. आमच्या गाडीमध्ये बसणारा एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा दिसेल, आमच्या गाडीमध्ये बसणारा सर्वसामान्य सरपंच दिसेल, आमच्या गाडीमध्ये बसणारा सर्वसामान्य शेतकरी जो आपल्या मुलाचं भवितव्य घडवण्यासाठी तळमळ करतो असा व्यक्ती दिसेल. आमच्याकडं गाडीमध्ये बसायला मर्यादा नाही. मी स्वतः कधी म्हणतो की ज्याला बसायचंय बसा, पण मी एक गोष्ट आवर्जून पाहत असतो, जेव्हा माझ्या गाडीमध्ये लोक बसतात मी पाठीमागे वळून पाहतो की सगळे नवे गडीच आहेत का कालचेच परत बसलेत.
आणि जेव्हा कधी कालचे परत बसलेले मला दिसतात तर मी त्यांना विनंती करतो, बाबांनो, काल तुम्ही हा सुखद प्रवास केलेला आहे, आता सर्वसामान्य माणसाला बसू द्या. गाडी किती जरी भारी असली पण त्याच्यामध्ये बसणारा माणूस त्यापेक्षा भारी पाहिजे. आणि म्हणून माझा कार्यकर्ता हा सर्वात भारी, या दृष्टिकोनातून आपण येणाऱ्या कालावधीमध्ये राजकारण करणार आहोत. अनेक दिवसांपासून, अनेक वर्षांपासून यांनी ज्या कुटुंबाची व्याख्या केली की तालुका आमचं कुटुंब आहे, पण यांनी एक वाक्य तुम्हाला सांगितलं नाही की यांच्याकडे जाणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी यांच्याकडे एकच नारा आहे, आणि तो नारा आहे, माझं बनून राहा आणि भीक मागून खा. यांना कोणाला देण्यासाठी काहीच नाही. कसा कार्यकर्ता दाबून ठेवायचा, कसा सर्वसामान्य माणूस दाबता आला पाहिजे, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, सोसायटीच्या माध्यमातून रस्ते आडून धरायचे. आजही सर्वसामान्य माणसाला गेले 40 वर्ष हे दाबत आलेले आहेत. पण ही जी गर्दी आपल्याला दिसते, मी कधी गर्दीची तयारी करत नाही. मी घरातून निघतो आणि मी फोन लावतो, अरे बाबा किती लोक आहेत? ते म्हटले साहेब अजून मंडप मोकळे. मी म्हटलो काळजी करू नको. मला आयोजकांचा फोन आला की दादा संगमनेर खुर्दमध्ये सभा आहे, संगमनेर खुर्द गटाची सभा आहे, हिवरगाव पावसामध्ये सभा आहे, इथं खरंच लोक येतील का? म्हणे ही परिवर्तनाची नांदी आहे. मी पोचूस तर हा मंडप भरलेला दिसेल, कारण की या तालुक्यामध्ये हा निर्णय लोकांनी केलेला आहे. आता दहशत नाही, कोणाला घाबरायचं नाही. सगळी दडपशाही मोडून एकदा काढा, सगळी दडपशाही मोडून काढून महायुतीमध्ये सत्ता द्या. तुम्हाला यापुढे जो या ठिकाणी महायुतीची सत्ता आणेल, या महायुतीच्या सत्तेमध्ये या ठिकाणी आलेला प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्ता राजासारखा राहील. हा शब्द सुजय विखे पाटील तुम्हाला या ठिकाणी देतो. आम्ही काम केलं आणि मतं मागायला आलो, आम्ही काम केलं आणि तुमच्या पुढे आलो. अहो आमदार साहेब, आम्हाला तुमच्याकडे यायची हौस नव्हती, पण तुम्ही जर निधीच देणार नसाल, तुम्ही लोकांना दाबणारच असाल, तर प्रत्येक युगामध्ये एक तरी व्यक्ती असा जन्माला येतो ज्याचा निर्माण परमेश्वराने गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी केला असेल. आणि संगमनेर तालुक्यामध्ये गरिबांना न्याय देण्यासाठी निर्माण सुजय विखेचं झालेलं आहे. ही आमची चूक नाही की तुमच्या या ठिकाणी सरपंच येऊन भाषण करतात की आम्हाला निधी मिळत नाही. अरे निधी मिळणार कसा? तुम्ही त्यांच्या ठेकेदाराबरोबर टक्केवारीची सेटलमेंटच कधी केली नाही तर पैसे कसे मिळणार? इथला प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य अंगणवाडी शाळेमध्ये पैसे खातो, अंगणवाडी शाळेमध्ये पैसे खात. ज्या शाळेचं निर्माण गोरगरीब माणसाच्या भविष्यासाठी निर्माण झालं असेल, त्या लोकांच्या भविष्यामध्ये देखील तुम्ही टक्केवारी खातात. याच्या इतकी लाजिरवाणी गोष्ट मला वाटत नाही दुसरी कुठली आहे. आज माझ्या या सगळ्या संगमनेर तालुक्याच्या कुटुंबाची व्याख्या जी त्यांनी केलेली आहे, आज हा निर्णय आपल्याला या जमिनीपासून घ्यायचा आहे की या सभेमध्ये आलेल्या प्रत्येक माणसाने उद्या त्यांना मोबाईलमध्ये मेसेज टाका की आम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये राहायचं नाही, आमचा 7-12 वेगळा करा. आम्ही आता चाललेलो आहे प्रगतीच्या दिशेने, आम्ही आता चाललेलो आहे आमच्या मुलांच्या भविष्याच्या दिशेने. आणि जो व्यक्ती आमच्या मुलांचं भविष्य घडेल, अरे इथं ज्येष्ठ लोक आलेले आहेत, 60-60 वर्ष वयाचे लोक आलेले आहेत. जन्माला आल्यापासून तर आजपर्यंत एक साध्या मूलभूत पाण्यासाठी तुम्हाला झगडावं लागतं. आजही युवक या ठिकाणी रोजगाराच्या शोधामध्ये वन फिरत आहे. मग अशी संदीप म्हटला की MIDC काय येत नाही. अरे बाबा, ज्या तालुक्याच्या आमदारांनी भाषणामध्ये सांगितलं होतं आणि तुम्ही रेकॉर्डिंग काढा, कदाचित लोकांनी ऐकलं नसेल, कारण की त्यांच्या सभेमध्ये ऐकणारे हे त्यांचेच कार्यकर्ते असतात. त्यांच्या सभेमध्ये ऐकणारे त्यांचेच वाळूवाले, त्यांचेच कारखान्याचे कर्मचारी. पण मी तुम्हाला या विधानसभेमध्ये सांगतो की संगमनेर कारखान्याच्या कर्मचाऱ्याचे घरचे सुद्धा सुजय विखेला मतदान टाकल्याशिवाय राहणार नाही. हे परिवर्तन आपण करून दाखवणार आहोत. आणि म्हणून तुम्ही दडपशाहीला घाबरू नका.
अरे सोडा विषय. जसं मगाशी म्हटलं की फक्त फॉर्म भरायचा उशीर आहे, ही सभेला जागा पुरणार नाही. जेव्हा आपण कधी महायुतीची निश्चिती झाल्यानंतर जेव्हा ज्या दिवशी आपण यात्रा काढू, पहिलं टोक आणि शेवटचं टोक सुद्धा कोणाला मोजता येणार नाही. हे परिवर्तन संगमनेर मध्ये होणार आहे. अरे अजून तर कसलंच काही नाही, अजून काही वाक्य नाही, अजून काही बोललो नाही. काय काय ऐकायला मिळतंय, कोणी बाप काढतंय. ते झाल्यानंतर मी कधी बोलणार नव्हतो. ते म्हटले की हे सभा आणि हे भाषण यांची संस्कृती दाखवत. चला संस्कृतीवर चर्चा करू. माझं खरंच आभार मानायचे आमच्या ताईचे की मला रोज भाषणाचा एक मुद्दा ते देतात. संस्कृतीचा एक महसूल मंत्री म्हणून आपण दोन्ही बाजूच्या संस्कृतीवर चर्चा झाली पाहिजे. व्यक्तिगत टीका नको, कोणाच्या परिवारावर टीका नको, कोणाच्या कुटुंबावर टीका नको. आपण महसूल मंत्री म्हणून टीका करू की या ठिकाणी तालुक्याच्या दोन्हीही महसूल मंत्र्यांच्या संस्कृतीमध्ये फरक काय. संगमनेर तालुक्याचे महसूल मंत्र्यांची संस्कृती काय. एकही शासकीय जमीन उद्योगधंद्यासाठी नाही, फक्त स्वतःच्या संस्थेसाठी, स्वतःच्या कार्यकर्त्यासाठी, स्वतःच्या संस्थेसाठी, स्वतःच्या व्यक्तिगत मालकीची. आजही प्रत्येक गावाच्या गायरानी जमीन सरपंचांना हाताशी घेऊन ग्रामपंचायतचे ठराव करून सगळ्या ग्रामपंचायतच्या जमिनी यांच्या खिशात घातल्या. तिकडच्या महसूल मंत्र्यांची संस्कृती काय की जवळपास 350 कोटी रुपयाच्या जमिनी आम्ही ग्रामपंचायतींना देऊ केल्या त्या गावाच्या विकासासाठी. एवढंच नाही, पण 500 एकर जमिनीवर आपल्या मुलांच्या रोजगारासाठी एमआयडीसीचं आपण निर्माण केलं आणि या एमआयडीसीच्या माध्यमातून पुढचे 25 वर्ष आपण तरुणांचे शाबूत केले. या ठिकाणी असलेल्या महसूल मंत्र्यांची संस्कृती काय की या ठिकाणी फक्त वाळू वहा आणि तहसीलदारांनी पहा. वाळू वाहता वाहता रस्ते फुटले, वाळू वाहता वाहता लोक डंपर खाली आले. काही दिवसामध्ये महसूल मंत्री असताना या वाळू तस्करांची मुजोरी एवढी झाली होती की तलाठी आणि तहसीलदार मध्ये दम नव्हता की जाऊन त्यांची गाडी पकडावी, कारण की अंगावर गाडी घालायची हिंमत या ठिकाणी झाली होती. पण आपण आलो, एक एक वाळू तस्कराचा बंदोबस्त केला आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. संस्कृतीची गोष्ट तुम्ही करत आहात. या ठिकाणी महसूल मंत्र्यांची संस्कृती काय. हे काही सर्वसामान्य माणसाला तुम्हाला डोल मिळतो का. आजही संगमनेर तहसील मध्ये तुम्ही कधी गेलात तर संगमनेर विधानसभेमध्ये असणाऱ्या 60 वर्षापुढच्या नागरिकाला, मग ती आजी असेल, आजोबा असतील, 7.5 वर्ष तुम्ही महसूल मंत्री राहिलात, एकदाही कॅम्प घेतला नाही. आजही संगमनेर तहसीलच्या बाहेर बसलेले दलाल डोल मंजूर करण्यासाठी 3000 रुपये घेतात. ही या संगमनेर तालुक्याची अवस्था आहे. ही सत्य परिस्थिती आहे. ही तुमची संस्कृती आहे. तुमची संस्कृतीमध्ये गोरगरीब माणसाला कसं संपू शकतात, तुमच्या संस्कृतीमध्ये ठेकेदार माणूस कसा जिवंत राहील, आणि तुमच्या संस्कृतीमध्ये आपण कसं आयुष्यभर या सत्तेचा भोग होऊ, आपण कसं आयुष्यभर या राज्यामध्ये आमदार राहू, आणि आपण कसं आयुष्यभर मंत्री राहू. पण साहेब, आता संस्कृती बदलण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही संस्कृतीचा प्रश्न विचारला. ही दडपशाहीची संस्कृती, ही गुंडागर्दीची संस्कृती या विधानसभेला येत्या 20 तारखेला संगमनेर तालुक्याची सर्वसामान्य जनता उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही. हे या ठिकाणी असलेल्या गर्दीच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो. आज या ठिकाणी काम करत असताना अनेक भाषणं झाली, अनेक आरोप झाले. काय परिस्थिती आहे. युवा जनसंवाद मेळावा मी तो रोज पाहतो, मला कोणीतरी दाखवतो, पण माझा नेहमी हा प्रश्न राहिला की या युवा जनसंवाद मेळाव्यामध्ये युवा कुठे आहेत. या युवा जनसेवा मेळाव्यामध्ये तुम्ही ज्या युवकांसाठी हा मेळावा काढला, यात्रा काढली, त्या यात्रामध्ये एकही मुलगा सहभागी व्हायला तयार नाही. पण सहभागी कोणचे मुलं दिसतील.
ठेकेदारांचे मुलं, सरपंचाचा मुलगा, सभापतीचा नातू. तुम्ही एक कागदावर नाव लिहायला सुरू करा बरं तालुक्याचे. चला, या तालुक्याच्या 40 वर्षाच्या राजकीय व्यासपीठाचे नाव लिहायला सुरू करा. जिल्हा परिषद सदस्यापासून सुरू करायचं, कारखान्याच्या चेअरमन पासून सुरू करायचं, संचालकापासून सुरू करायचं, डेअरीच्या चेअरमन आणि संचालकापासून सुरू करायचं. तुम्ही जर नाव लिहित राहिले तर तुम्ही मला लक्षात येईल जे तुम्हाला लक्षात आलं नाही, की तुम्ही जेव्हा नाव लिहायला सुरू कराल 40 वर्षामध्ये तेच नाव, ते संपले का त्यांचेच मुलं, आणि ते संपले का त्यांचेच नातवंड. सर्वसामान्य माणसाला या तालुक्यामध्ये न्याय नाही. अरे एकदा तरी हे ज्यांच्या जीवावर राजकारण करतात, उकळून फेका यांची सत्ता. ना जिल्हा परिषद ना पंचायत समिती, प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये परिवर्तन झालं पाहिजे. परिवर्तनाची नादी ही जरी आमदारकीपासून सुरू झाली, पण जर तुम्हाला या लोकांचा बंदोबस्त करायचा असेल तर यांच्या जमिनीपासून यांना उखडून फेकल्याशिवाय परिवर्तन होणार नाही. झाड वरतून छाटलं तरी हे जंगली झाड उगत राहणार. जंगली झाडांचा बंदोबस्त करायचा असेल तर आणा पोकलँड आणि मुळापासून उपटून काढा, तर ही सत्ता बदलेल. अन्यथा ही सत्ता बदलल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या कालावधीमध्ये निळवंड्याचं पाणी अनेक वर्ष याच्यावर राजकारण झालं, याच्यावर भाषण झाले, याच्यावर फ्लेक्स बोर्ड लागले. मी पहिल्यांदा जेव्हा पहिलं निळवंड्याचं आवर्तन आलं तेव्हा एक हात वरती होता. दुसऱ्या आवर्तनाला मी गेलो 2 हात वरती होते. आता तिसऱ्याला कसं व्हायचं रे बाबा. हो हो, या निळवंड्याच्या राजकारणामध्ये यांचं भाषण तेच. विखे पाटील होऊ देत नाहीत. कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून आमच्या परिवारावर या निळवंड्याचं पाणी न येऊन देण्याचा आरोप हे सातत्याने करत आले. पण मी आज या व्यासपीठावरून आभार मानेल शेजारचे आमचे नेते, माजी मंत्री माननीय मधुकरराव पिचड साहेबांचे. पिचड साहेब जर नसते तर हे पाणी संगमनेर पर्यंत कधी पोहोचलं नसतं. मित्रांनो, ही वास्तविकता आहे. आम्हाला श्रेय घ्यायचं नाही. अरे पण कधीतरी खरं बोला, कधीतरी न हसता खरं बोला, कधीतरी हसायचं बंद करा. मी यांच्या विनंतीला मी आज विनंती करतो की या संगमनेर तालुक्यामध्ये खरं बोलायला शिकलं पाहिजे. पिचड साहेबांचं योगदान कोणी नाक करून चालणार नाही. पहिले 10 किलोमीटर जर झाले नसते तर पुढच्या 50 किलोमीटरला पाणी गेलं असतं का. पण ज्या विखे पाटील परिवारावर हे आरोप करत आलेले आहेत, ज्या विखे पाटील परिवारावर यांनी निळवंड्याचा आरोप केला, देवाची आणि परमेश्वराची कृपा पहा की त्याच निळवंडे धरणाचं पाणी सोडण्याचा मान त्याच विखे पाटील घराण्याला पालकमंत्री म्हणून मिळाला. आणि म्हणून मी म्हणतो की भगवान के घर में देर है अंधेर नहीं. परमेश्वराने साक्ष देऊन सांगितलं की या परिवाराचा त्याग आहे, या परिवाराचा प्रयत्न आहे. आणि म्हणून जर धरणाचं पाणी सोडायचं असेल तर तिकडे पिचड साहेब आणि इतर राज्याचं महसूल मंत्री म्हणून आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना संधी मिळाली. एवढंच नाही, तुमच्या आशीर्वादाने मिळालेली ताकद पहा. अरे ज्या निळवंड्यामध्ये एवढ्या दुर्गम क्षेत्रामध्ये कोणी येत नसायचं, आपण देशाचे प्रधानमंत्री या ठिकाणी पाणी सोडण्यासाठी आणले. ही आपली ताकद आहे. पाणी सुटलं, पाणी सुटायच्या अगोदरच तुमचे आमदार कालव्यामध्ये उभे. पाणी सुटायच्या अगोदरच तुमचे आमदारांचे कार्यकर्ते कोणी या पाणी कालव्यामध्ये बसलंय, कोणी त्या कालव्यामध्ये बसलंय. एक गडी डाव्यामध्ये बसला होता, पाणी उजव्याने सुटून गेलं, त्यांना माहितच नाही. अरे पाणी कुठं येतंय हे सुद्धा जर माहित नसेल तर मग काय करावं. रात्री 12-12 वाजेपर्यंत मिरवणुका, 12-12 वाजेपर्यंत. जेसीबी कोणाचे? तेच वाळूवाल्यांचे, तेच ठेकेदारांचे. आणि मी पाहतोय यार पाणी तर आम्ही सोडलंय. मग कोणीतरी त्यांना कानात सांगितलं, साहेब पाणी सुटलंय पण त्याला यायला 48 तास लागतील. मग ठीक आहे, मग परत गेले, परत 48 तासाचे कालव्यात उभे. आणि जे दरादन नारळ फेकेन, जे कोणी फुलं फेकू राहिले. मी म्हटलं अरे तर एवढे नारळ फुलं वापरू नका, पाणी थांबायला बसलंय. पाणी आत्ताशी कुठं आलंय. पण आपल्या या चन्नापुरी भागामध्ये अनेक गावं
यांनी पाण्यापासून वंचित ठेवले. अहो, मी तुम्हाला दोन लोकप्रतिनिधीमधला फरक सांगतो आणि म्हणून विखे पाटीलच का हे उत्तर मी तुम्हाला यासाठी द्यायला आलो की आमच्याकडे जेव्हा निळवंड्याचं पाणी आलं तेव्हा मापारवाडीचे लोक माझ्याकडे आले, म्हणे दादा आम्हाला पाणी नाही, चारी खांदावं लागेल. म्हटलं करा सुरू. कार्यकर्ते हुशार असतात. ते म्हटले 3 लाख रुपयाचा खर्च येईल. मी म्हटलं 3 लाख, चल कर सुरू तू. 3 लाखाने, अरे पुढचा ऐक, त्याने सुरू केलं 3 लाखावर. 3चे झाले 15, 15चे झाले 40, तरी काय पाणी निघाना. 20 फूट चारी खांदली, किलोमीटर लांब, 65 लाख रुपये आपल्या खिशातून खर्च केले आणि त्या गावांना पाणी दिलं. हा सुजय विखे आहे. पैशाचं काही मोल नाही. कार्यकर्त्यांच्या डोळ्याचा आनंद पाहण्याचा मान फक्त विखे पाटील परिवाराला मिळू शकतो. सर्वसामान्य शेतकरी जेव्हा आनंदाने, जेव्हा मी त्या जलपूजनाला गेलो, जेव्हा ज्येष्ठ लोक डोक्यावर हात फिरवतात, जेव्हा माता भगिनी रडून तुमची आरती करतात, जेव्हा युवक तुम्हाला खांद्यावर घेऊन जातात, आमदार साहेब हा मान तुम्हाला कधीच मिळू शकत नाही. कारण की तुमच्यामुळे कधीही या भागामध्ये, या परिसरामध्ये सर्वसामान्य माणसाला वंचित ठेवण्यापलीकडे तुम्ही काहीच केलं नाही. प्रत्येक योजनेचा आरोप करतात. मी तुम्हाला आज या ठिकाणी आवर्जून सांगायला आलो मित्रांनो, यापेक्षा चांगली संधी कधीच होणार नाही. यापेक्षा चांगलं वातावरण कधीच होऊ शकणार नाही. शेतकऱ्यांना विम्याचे पैसे आले, 1 रुपयामध्ये विमा आपण काढून दिला. लाडक्या बहिणींना पैसे आले, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी योजना सुरू केली. निळवंड्याचं पाणी काही गावांमध्ये आलं. या ठिकाणी दुधाचं अनुदान देताना देखील हे जे लोक आमच्यावर दुधाच्या अनुदानाचा आरोप करतात, माझ्याकडे कागदी पुरावा आहे की राजहंस दूध संघाला देखील आजपर्यंत दुग्ध विकास खात्याने 14 कोटी रुपये अनुदान जमा केलेलं आहे. ही आमची कृती आहे. आम्ही शेतकऱ्यांमध्ये पक्ष पाहत नाही. आम्ही गरिबांना कधी भेदभाव करत नाही. आम्ही कधी गरिबांची तुलना काँग्रेस आणि भाजप करत नाही. शेवटी माणूस हा माणूस असतो. मनुष्याला त्याच्या मूलभूत गरजा असतात आणि या मूलभूत गरजा देताना आपण कधी हा विचार जर केला, जो माणूस पक्षाचा विचार करतो, जो माणूस जाती धर्माचा विचार करतो, तो माझ्या मते माणूसच नाही. ज्या दिवशी आपण जाती आणि धर्माच्या नावावर आपली पोळी भाजायला सुरू कराल, त्या दिवशी या समाजामधली माणुसकी संपून जाईल. आणि म्हणून आपल्याला ही माणुसकी टिकवायची असेल तर जाती धर्म बंद करा, काही फरक पडत नाही. हे या ठिकाणी आपल्याला युवकांना भविष्य द्यायचंय. या ठिकाणी सर्वसामान्य न्याय द्यायचा आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या संगमनेर विधानसभेमध्ये परिवर्तन होणार. तुम्ही काळजी करू नका. उमेदवार कोण आहे अजून आमची चर्चा चालू आहे. अजून आम्ही चर्चा करत आहोत. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पण सगळ्या गोष्टींचा विचार करून, सगळ्या कार्यकर्त्यांचा विचार करून मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो की इथं जो विश्वास तुम्ही माझ्यावर टाकलाय, मरोपर्यंत सुजय विखे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देतो. आपण सगळे एक आहोत. एवढ्या मिळालेल्या प्रतिसाद मध्ये, एवढी दडपशाही मोडीत काढत एवढे लोक आज बाहेर पडले. मी तुम्हाला आवर्जून सांगाल, साकूरची सभा जेव्हा झाली तेव्हा त्या स्वातंत्र्यानंतरच्या संगमनेर तालुक्याची सगळीत मोठी सभा साकूरची आपली झाली. मग कोणी काय करावं, त्यांनी कॅमेरावाला बोलवला. कॅमेरावाल्याला बोलून शूटिंग मध्ये पाहिले कोण कोण चेहरे दिसतात, आणि ते चेहरे दिसून फोन कसा गेला होता, काय लागतं सांग. तुमच्या आता तुकड्यावर कोणी राहत नाही. हे सगळे स्वाभिमानी लोक आहेत आणि यांचा निर्णय झालेला आहे की या वेळेस या संगमनेर विधानसभेमध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने प्रत्येक गावाच्या युवकांनी ही निवडणूक हातात घ्यावी. प्रत्येक गावाच्या ज्येष्ठांनी ही निवडणूक हाती घ्यावी. प्रत्येक त्या व्यक्तीला मी आवाहन करतो ज्याचं कुटुंब, ज्याचा प्रपंच यांच्या दडपशाहीने उद्ध्वस्त केला. नोकऱ्या ओढून द्या, कामं सोडून द्या. फक्त एकच ध्येय की 20 तारखेपर्यंत अन्न नाही मिळालं तरी चालेल, पण या मतदारसंघामध्ये आम्ही कमळ आणणार, ही भावना प्रत्येकामध्ये असली पाहिजे. जोपर्यंत बेंबीच्या देठापासून आपण तयारी करत नाही, जोपर्यंत अंतर्मनातून आपण तयारी करत नाही,
तोपर्यंत महायुतीची सत्ता या तालुक्यामध्ये कधी येऊ शकणार नाही। आणि म्हणून आपल्याला विनंती करतो की आज मी माझा सगळा त्याग करून तुमच्या पुढे आलेलो आहोत। मला आज इथं येताना माझा सुखी प्रपंच चालू आहे, मला हरण्यासारखं काहीच नाहीये मित्रांनो। मी एकदा संगमनेरला ही संधी देऊ पाहतो, मला पण पाहायचंय की खरंच संगमनेर तालुका माझ्या बरोबर राहील का नाही। मलाही पाहायचंय की खरंच संगमनेर तालुका त्यांच्या मुलाचा विचार करतो का नाही। मला पण पाहायचंय की खरंच शेतकरी या ठिकाणी दडपशाही मोडू काढू पाहतो का नाही। मला पण पाहायचंय की महिलांनी त्यांच्या मुली सुरक्षित ठेवून त्यांच्या मुलींसाठी रोजगाराची संधी त्यांना पाहायची का नाही। ही शेवटची संधी आहे। या वेळेस गडबड झाली तर परत तुम्हाला कोणी वाचवण्यासाठी येणार नाही। आणि मतदान गुप्त आहे, अरे मतदान गुप्त आहे। आमदार साहेब तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फोन लावा, मी तुम्हाला आज लिहून देतो की तुमच्या गाडीमधला बसलेला माणूस सुद्धा जेव्हा मतदान केंद्रावर जाईल तो कमळाचंच बटन दाबणार। कारण की तुम्ही काय त्यांच्यासाठी केलंय, तुम्ही काय कोणासाठी केलंय। आणि म्हणून या वेळेस संगमनेर तालुक्याची माझी विनंती आहे की ही संधी जाऊ देऊ नका। आपण लढलं पाहिजे, आपण हिमतीने लढलं पाहिजे। जय पराजय होत राहतो। हे राजकारणामध्ये कोणी निवडूनच येईल असं कोणी तांबडपत्र घेऊन आलेलं नाही। माझा पराभव झाला लोकसभेमध्ये काही हरकत नाही। अरे एखाद्या माजी खासदाराच्या सभेला एवढे लोक येतात, हे खरं पिके पाटील परिवाराची पुण्याई आहे। काय करता पदाला? अरे तुम्ही एखादा खासदार बोलून पहा, 5 लोक गोळा होत नाही, एवढी गर्दी एका माजी खासदारासाठी आली। पदामुळे सुजय विखेची ओळख नाही, सुजय विखेची ओळख त्याच्या कर्तृत्वानी, त्याच्या कर्मानी आणि त्याच्या कामाच्या पद्धतीमुळे आहे। आणि म्हणून मी आपल्याला आज या सभेच्या निमित्ताने विनंती करेन की मी हा अंदाज घेत होतो। मी पहिले तळेगावला आलो, मी म्हटलं काय लोक गवले बाबा। मग ते म्हणले चला साहेब तळेगाव आपले, साकूरला थोडी अडचण वाटते। साकूरला गेलो, त्यापेक्षा मोठी गर्दी। म्हणजे संगमनेर खुर्दला शक्यच नाही। संगमनेर खुर्दला आता सगळे दूध घालून ते कोपऱ्याला, आता जे लोक लांब उभे आहेत, काही लोकांनी असे मफलरी बांधलेत, काय हरकत नाही, ते आपलेच मतदार आहेत पण दिसायला तिकडे। मफलरी बांधा, काही बांधा, पण फक्त मतदान आम्हाला द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे। त्यामुळे काय गरजे नाही, वाटलंच तर मी कानटोप्या वाटायला तयार आहे, पाहिजे तेवढ्या घ्या, काही फरक पडत नाही। जर परिवर्तन करायचं असेल, अरे कशाला गोदाला घाबरतात, बिनधास्तपणे निर्धास्तपणे बाहेर पडा आपल्या तालुक्याच्या भविष्यासाठी, आपल्या तालुक्याचं आयुष्य घडवण्यासाठी आणि या ठिकाणी असलेल्या युवकांना एक नवी उमेदीचं किरण देण्यासाठी। 80 वर्षाच्या माणसापासून तर 18 वर्षाच्या मुलापर्यंत सगळ्यांनी हा संकल्प केला पाहिजे की आम्ही आता बदल घडवणार आहोत। एवढंच मला आपल्या पुढे मांडायचं होतं। आता मी माझं